इथे माझ्या रात्रीच्या 3 चपात्या उरलेल्या होत्या, त्यांना मी अशा पद्धतीने रोल करून त्यांना बारीक कट करून घेणार आहे। तुम्ही एकदाच सगळ्या चपात्या एकत्र फोल्ड करून त्या देखील कट करू शकता, त्याच्याने लवकर होतील। अशा पद्धतीने आपल्याला काप करून घ्यायचे आहेत। इथे माझ्या सगळ्या चपात्या जवळपास काप करून झालेल्या आहेत। आता कढईत 1 चमचा तेल घालते आहे, त्यात घालायचा आहे 1 बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा आलं लसूण पेस्ट व आवडीप्रमाणे तुमच्याकडे ज्या घरात अवेलेबल असेल अशा 3-4 प्रकारच्या भाज्या ज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। भाज्या व्यवस्थित तळून झाल्या की त्यात मी घालते आहे अर्धा चमचा मीठ, 1 चमचा लाल तिखट व इथे मी व्हिनेगर व सोया सॉस घेतला आहे, ते देखील 1 टेबलस्पून आपल्याला घालायचं आहे व 2 टेबलस्पून टोमॅटो केचप। आणि हे परतलं की आपल्याला त्यात आपण चिरून घेतलेल्या पोळ्या घालायच्या आहेत, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। वरून थोडीशी कोथिंबीर घालायची। आता छान परतवून झालं की आपला चायनीज भुगा रेडी आहे। तुम्ही देखील ट्राय करू शकता, खूप छान लागतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।